नमस्कार मंडळी. आज मी रोजच्यापेक्षा एक नवीन आणि वेगळा विषय तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा विषय म्हणजे प्रत्येक एकट्या पडलेल्या व्यक्तीच्या मनाची अबोल भावना या कथेतून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी, पाहूया आजची कथा. ज्याचं कोणीच नव्हतं त्याचं आयुष्य एक दिवस बदललं. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की स्वतःचं कुणीच नाही असं वाटायला लागतं. या गोष्टीत लहानपणापासून माणसं होती. मंडळी, या गोष्टीत म्हणजे एक तुम्ही व्यक्तिरेखा पकडून चला किंवा त्या जागी तुम्ही स्वतःच आहात असं समजून ही गोष्ट तुम्ही पाहत राहा किंवा ऐकत राहा असं म्हणेन मी. तर मंडळी, या गोष्टीत लहानपणापासून माणसं होती पण आपलेपणा नव्हता. आजूबाजूला सगळं होतं पण मन ऐकणारं कुणीच नव्हतं. ती व्यक्तिरेखा हसायची, काम करायची, बोलायची. एकटी पडली की प्रश्न राहायचाच, माझ्यासाठी खरंच कुणी आहे का? त्या व्यक्तिरेखेला मोठं काही अपेक्षित असं नव्हतंच. फक्त एखाद्यानं मनापासून विचारावं, तू ठीक आहेस ना? तो छोटासा प्रश्नही त्या व्यक्तिरेखेसाठी खूप मोठा होता. त्या एका प्रश्नाची ती व्यक्तिरेखा वर्षानुवर्ष वाट बघत होती. मग तिने स्वतःशीच बोलायला सुरुवात केली. दुःख झालं की स्वतःलाच समजवायचं. भीती वाटली की स्वतःचा हात धरायचा. रडू आलं की डोळे पुसून पुन्हा पुढं जायचं. लोकांना वाटायचं ती थंड किंवा कमजोर झालीये, पण खरं तर तिला प्रत्येक गोष्टीचा फरक हा पडायचा. फक्त तिने चेहऱ्यावर ते दाखवणं बंद केलं होतं. अनेक वर्ष गेली. माणसं येत राहिली आणि जात राहिली. काहींनी शब्द दिले आणि ते पाळले नाहीत. काहींनी जवळ येऊन मनात घर केलं आणि अचानक दूर निघून गेले. प्रत्येक वेळी ती तुटली, पुन्हा उभी राहिली, कारण तिला समजलं होतं की स्वतःला वाचवण्यासाठी प्रत्येक वेळी दुसरं कोणी येईलच असं नाही. कधीकधी स्वतःला सावरावं लागतं. जेव्हा ती स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली तेव्हा आयुष्याची वेगळ्या पद्धतीनं वाटचाल सुरू झाली. एक दिवशी तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आली, पण यावेळी ती वेगळी होती. तिला बदलण्याचा प्रयत्न नाही की भूतकाळासाठी दोष नाही, फक्त ऐकून घेणं आणि समजून घेणं. तो आपलेपणा तिनं पहिल्यांदाच अनुभवला होता. पण आता एक फरक होता. ती स्वतःच्या पायावर उभी होती, म्हणून ती सुरुवात गरजेपासून नाही तर समजुतीपासून झाली होती. तिला उमगलं होतं की उशिरा येणं म्हणजे संपलं असं नाही. कुणाला कुटुंबाची साथ मिळते तर कुणाला स्वतःचं कुटुंब नव्यानं उभारावं लागतं. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या आयुष्याची स्वतःच्या आयुष्यासोबत तुलना करूच नये. बाहेरून कोणाचं आयुष्य सुंदर दिसत असलं तरी तो आतला संघर्ष आपल्याला माहीत नसतो. त्या व्यक्तिरेखेचं आयुष्यही एका दिवसात बदललं नव्हतं. सगळं अचानक सुंदर झालं नव्हतं. फरक इतकाच झाला, पूर्वी ती परिस्थिती बदलण्याची वाट बघत होती. नंतर तिने स्वतःला बदलायला सुरुवात केली. जेव्हा माणूस स्वतःला समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा आयुष्यही त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं वागायला लागतं. आज ती व्यक्ती मागे वळून पाहते तेव्हा तिला ती एकटेपणाची वर्ष आठवतात. डोळ्यात आसवं लपवून रडलेले दिवस आणि तेच दिवस म्हणतात, आम्ही तुला तोडलं नव्हतं, आम्ही तुला घडवलं. तिने आपली ताकद ओळखली होती, स्वतःवर प्रेम करायला, स्वतःच्या मनाचा आदर करायला आणि एकटेपणाला शिक्षा न समजता ती त्याच्यापासून खूप काही शिकली होती. आणि
आपल्या नीरस आयुष्यात तिनं पुन्हा रस आणायला किंवा आपल्या निरंग आयुष्यात पुन्हा रंग भरायला सुरुवात केली होती. मंडळी, बघायला गेलं तर ही कथा प्रत्येक अडचणीत असणाऱ्या व्यक्तीच्या मनातील एक अबोल कथा आहे. आणि बघायला गेलं तर या कथेपासून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, तुटलेल्या मनाला उभारी मिळेल. म्हणून मंडळी, प्रत्येक गोष्टीतून एक धडा घेतला पाहिजे, त्यापासून नवीन काहीतरी शिकलं पाहिजे आणि येणाऱ्या दिवसातला आव्हान समजून त्याच्याशी 2 हात केले तर सुखाचे रंग आपल्या निरंग आयुष्यात नक्कीच भरले जातील. मंडळी, आज आपण इथंच थांबूया. उद्या एका नवीन कथेसोबत आपण पुन्हा नव्या जोमाने नक्कीच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.